महाराष्ट्रामधलं चित्र प्रचंड इंटरेस्टिंग आहे। वेगानं महाराष्ट्राचे आकडे बदलतायत। भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामधली टक्कर पाहण्यासारखी आहे। पुन्हा एकदा दोघांमध्येही समसमान आघाडी दिसते। भाजप पण 14 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना ठाकरे गट पण 14 जागांवर आघाडीवर आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना मात्र 4च जागांवर आपली आघाडी कायम ठेवू शकलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 4 जागांवर, काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे एकीकडे 3 बाकीचे पक्ष 4-4 जागांवर आघाडी घेत असताना भाजप आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष यांच्यातली टक्कर मात्र काटेकी होताना दिसते। दोघंही 14-14 जागांवर आघाडी घेताना दिसतात। पण महायुतीला 18 जागांवर आणि महाविकास आघाडीला सध्या महाराष्ट्रामध्ये 22 जागांवर आघाडी मिळताना दिसते। हीच आघाडी इंडिया आघाडीसाठी सुद्धा महत्त्वाची। पुन्हा एकदा येऊया देशाच्या आकड्याकडे। एनडीए 234 जागांवर आघाडी आणि इंडिया आघाडीची आकडेवारी आहे सध्याची 146। काँग्रेसचा आकडा आहे 59, जो इंडिया आघाडीमधला आकडा आहे। आणि एनडीए मध्ये भाजपला 210 जागा मिळताना दिसतात। 394 जागांचे हे कल आहेत। त्यामुळे जवळपास 400 जागांचे कल काही वेळातच आपल्या हाती असतील, ज्यामध्ये एनडीएला चांगली आघाडी मिळताना दिसते। एनडीएला 235 जागांवर आघाडी मिळताना दिसते, तर भाजपला यापैकी 200 पेक्षा अधिक जागा मिळताना दिसतात। भाजपनं 200चा आकडा स्वतःचा पार केलेला आहे। भाजप 210 जागांवर आघाडीवर आहे। पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राची टॅली बघूयात। महाराष्ट्रामध्ये काटेकी टक्कर दिसतेय। महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये 41 जागांचे जे कल हाती आलेले आहेत, त्यामध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये काटेकी टक्कर। पुन्हा एकदा ठाकरे गटानं धोबीपछाड दिले भाजपला आणि 1 जागा पुढे आघाडीमध्ये। शिवसेना ठाकरे गट 15 जागांची आघाडी, भाजप 14 जागांची आघाडी। बाकीच्या तीनही पक्षांची आघाडी 4-4 वर कायम आहे। पण आकडे वेगानं बदलतायत ते भाजप आणि ठाकरे गटाचे। महाराष्ट्रामध्ये कोण किंगमेकर ठरणार, ठाकरे गट की भाजप? भाजपची आकडा सगळ्यात जास्त असणार की ठाकरे गटाचा आकडा सगळ्यात जास्त असणार? सध्या तरी प्रचंड रस्सीखेच दोनही पक्षांमध्ये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र अजूनही भोपळा फोडलेला नाहीये। कोणत्याही जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावं तसं आघाडी मिळताना दिसत नाहीये। महाराष्ट्रामधल्या आता फक्त 7च जागांचे कल हाती येणं बाकी आहे। 48 पैकी ज्या 41 जागांचे कल हाती आलेत, त्यामध्ये महायुती 18 आणि महाविकास आघाडी 25 जागांवर आघाडीवर आहे। देशाचे जे आकडे समोर येत आहेत, त्यामध्ये 406 जागांचे आकडे हाती आलेले आहेत। 213 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर एनडीए 241 जागांवर आघाडीवर आहे। इंडिया आघाडी 152 जागांवर पुढे आहे, काँग्रेस 62 जागांवर पुढे आहे। काँग्रेससाठी हा आकडा अत्यंत महत्त्वाचा। इतरांचा जो आकडा आहे तोही महत्त्वाचा आहे, कारण इतर पक्षांपैकी किती जण एनडीए सोबत असतील, किती जण भाजप सोबत असतील, यावरही बरीच गणितं ठरतील। पण कोणत्याही इंडिया आघाडीला किंवा एनडीएला अजूनही बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये। 411 जागांचे कल हे हाती आले। पुन्हा महाराष्ट्राकडे 48 पैकी 41 जागांचे कल हाती। महायुती 18 जागांवर, महाविकास आघाडी 23 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 14, शिवसेना 4 जागांवर आघाडीवर आहे। शिवसेना ठाकरे गटानं आपली 15 जागांवरची आघाडी कायम ठेवलेली आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं 4-4 जागांवरची आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेसचे परफॉर्मन्स जर आणखीन चांगला झाला तर महाविकास आघाडीसाठी ती आनंदाची बातमी असेल। पण सध्या तरी शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये आगेकूच करताना दिसते, भाजपला टक्कर देताना दिसते। महाविकास आघाडीची टॅली महाराष्ट्रामध्ये महायुतीपेक्षा अधिक आहे। महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी हे आकडे अत्यंत महत्त्वाचे। आता आपण बघतोय महाविकास आघाडी आणि महायुतीचे आकडे, आणि लोकसभेच्या आकड्यांमध्ये सुद्धा भाजप 218 जागांवर सध्या आघाडी घेऊन आहे, काँग्रेस 65 जागांवर।